आजपासून आपली ही सुनबाई या घरात आपली मुलगी म्हणून राहील. इतकंच नाही म्हणजे ना, तर आपण मेल्यानंतर आपल्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार सुद्धा हिचाच राहील. उगला गेला. किती वाजता आता काय आपला अरुण पक्की खात्री आहे का मामाची पुन्हा परत तर येणार नाही? कशाला काळजी करत? मी पाहत ठेवून होतो, जीव द्यायला गेले, आता परत येणार नाही, सगळ्यांनी निवांत असतात. हे जर खरं असेल ना तर सगळी चांगलीच चालली आहे. आत्ता कुठं माझ्या जीवात जीव आलाय ग बाई, नाहीतर अगदी घाबरूनच गेले होते ग मी. आता काय राहिलं परत? दादा, दोन शत्रू अजूनही या घरात आहेत आपल्या. पुन्हा काय म्हणतेस बघ? कोण ग? ती तुझी बायको स्वाती आणि आपली आई. काय करायचं त्यांचं? माझी बायको स्वाती, तिची काळजी तू करू नकोस. ती माझी बायको आहे आणि तिला कसं वठणीवर आणायचं ते मला चांगलं ठाऊक आहे. आता उरला प्रश्न आईचा, तर शांतपणे या घरात राहिली तर ठीक, नाही तर तिचाही बंदोबस्त लावून टाक. अरुण एक काम करूया ना आपण, मामीजी ना दूर कुठल्या तरी लांब एखाद्या वृद्धाश्रमात पाठवून देऊ. मस्त idea, मस्त idea. अगदी मस्त idea. मग? तुमचं डोकं किती तेज चालते ते. अरे वा, शिकला सुवर्ण माणूस आहे, नोकरीवाला काही गंमत आहे का? शिवाय नवरा कुणाचा? म्हणजे तुला वाटतं अक्कल उचलून घेतो तिच्याकडून मी? असं मी नाही, तुम्ही म्हणता. मग अरे यार, माझा नवरा. कसला तरी आवाज येतो रे. आई बाहेर येते का? आई, आई मला फार वाईट वाटतं ग बाबा. काय घडायचं ते घडून गेलं. परमेश्वराची इच्छा. सोनू मामाची गेलं ग, सोनू मामाची गेलं. आता कशाला रडता? हसा, सैतानाला हसा, आनंद साजरा करा, आनंदाला बेभान व्हा, हसा. आई, आई अगं अशी का बोलतीस? आई, बाबा सोडून गेले त्याचं दुःख आम्हाला नाहीये का आई? आई, बाबांची खूप आठवण येते ग आई. बंद कर तुझा नौटंकीपणा, बंद कर. आई, कोणती दूषण देऊ मी तुम्हाला? कोणत्या कसल्या शिव्या शब्द देऊ मी तुम्हाला? पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात तुमच्यापैकी कोणी कधी सुखी राहणार नाही. एक शब्द पुढे बोलू नकोस आता, समजलं? आमच्या सुखाबरोबर तुम्हा दोघींचंही हित होतं आणि म्हणून आम्ही हा अट्टास केला. म्हणून त्यांच्या जीवावर सुटला तुम्ही, त्यांच्या आयुष्याच्या उत्तरादाला देऊन टाकलं तुम्ही तिघांनी. काय करतो आता एक शब्द जरी बोललीस ना तू, काय करशील रे? काय करशील? मारशील मला? मार, मार ना. नाहीतरी माझं सौभाग्यच राहिलं नाही तर विधवेचं जीवन तरी का जगू मी? तुम्हाला एक शब्द न बोलता गप्प राहिले, कधी तोंडात एक अवाक्षर शब्द काढला नाही. 9 महिने या उदरात सांभाळलं, दूध पाजून लहानाचं मोठं केलं तुम्हाला, पण तुम्ही आम्हाला विष पाजलं, विष. पण मी जगाला ओढून सांगेन तुमच्या तिघांची कारस्थानं. आई, वेड्या झाला का मामाची तुम्ही? वेड्या झाला का तुम्ही? वेळ लागणार झालेली कारण जगण्याचा आधार फिरवून घेतलाय तुम्ही. आता कोणाच्या आधारावर जगू मी? देवधर मला क्षमा करा, पुत्र प्रेमानं आंधळी झाले होते मी. पण आता मी मुळीच सहन करणार नाही. या जगाला ओढून सांगेन यांनी स्वार्थी सैतानाने जिवंतपणे बापाची तेरवी केली. त्याच्या ताळ्याची लोरी खाणारी गिधाडाची नाही. बाबा, खबरदार हिच्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न
आत्महत्या केलास ना तर हात मुळा सगळा डोक्यावरून काढेल. सोनाली इकडे. इकडे ये. तो माझ्या फोटोवर टाकलेला हार काढ. मी काय फळताना तुम्हाला वाटत असेल की आत्महत्या करायला गेलेला माणूस जिवंत कसा आला. मी तो देवदार मोहिते आहे. देवदार मोहित्यांचं भूत नाही. रेल्वेखाली कदाचित मी आत्महत्या केली असती त्या ठिकाणी फाल्गुन नाही येऊन मला अडवलं नसतं, समजावून सांगितलं नसतं तर. पण मी काबरून आत्महत्या करायची काय नको म्हणा. तुम्ही जर मला जन्माचा बाप कधी समजू शकला नाही तर पैसे कमावणारी मशीन समजत आहे. घरकुल काय असतं हे तुम्हाला कधी कळलंच नाही. चार भिंती उभारल्या, छत उभारलं म्हणजे घरकुल होत नाही. भावनांच्या भिंती असाव्या लागतात, प्रेमाचं छत असावं लागतं, तेव्हा ते घरकुल पूर्णत्वास येतं. हे तुम्हाला कधी कळलंच नाही. जन्मदात्या मात्या पित्याचा अतोनात छळ केला. रस्त्याच्या कडेला पडलेल्या एखाद्या देवाला प्रेताला स्वतःचा भाव कबूल करून त्याची अंत्ययात्रा काढली, अंत्यसंस्कार केले, लाख जेवण दिलं तेलमीला गावाला. शासनाचे पैसे उभारले, नोकरी मिळवली अनुकंपा तत्वावर, 420 केली. त्याची शिक्षा तर कायदा तुम्हाला देईल. कायदा तुम्हाला शिक्षा देईल. पण तुम्ही जो माझा अतोनात छळ केला त्याची शिक्षा मी तुम्हाला देत आहे. म्हणजे काय बाबा घाबरला? घाम फुटायला लागला तिघांना. मग ऐका, नीच नालायक नाराधमानं आजपासून या बंगल्याचा मालक मी आहे. जी काही संपत्ती उरलेली असेल त्या संपत्तीतून मी तुम्हाला बेदखल करत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मला नाकारलं, माझा धिक्कार केला, त्याप्रमाणे आज माझी मुलं म्हणून मी तुम्हाला नाकारतो आहे. आजपासून मी निपुत्रिक आहे. निघा. बाबा मी तुमची लाडकी सोनू आहे ना बाबा. बाबा तुम्ही लहानपणी किती लाड करायचात माझे, माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचात ना बाबा. आज एक शेवटची विनंती आहे तुम्हाला, मला एकदा माफ करा बाबा प्लीज. असं शांत राहू नका, मला एकदा माफ करा. तुला माफ करायला, तुला तर माफ करायला हवं. या माऊलीकडे बघ. तुझ्यामध्ये हिंमत असेल तर या माऊलीच्या डोळ्यात डोळे घालून बघ काय दिसतंय तिच्या डोळ्यात. की ज्या माऊलीनं तुझ्यासाठी प्रसव का सोसल्या, 9 महिने 9 दिवस उद्रात सामावून केली, त्या माऊलीची तू पान फेडलेस. आणि तुला माफ करू, तुला माफ करू, तुला संबंध असतात. तुमच्यासाठी नीच नालायक पुन्हा कोणाची गांगोत होऊ शकत नाही. सरण्याप्रमाणे रंग बदलणारी जात आहे तुमची. आणि तुमच्यासाठी संतान असण्यापेक्षा निसंतान असलेलं केव्हाही चांगलं. चला निघा. एक मिनिट रंजना, एक कर्ज आपल्याला तो हिशोब चुकता करायचा आपल्याला. जावई बुवा, जावई बुवा, तुम्हाला खोली हवी होती ना?
मी आता नाही थांबत. तुमच्याकडे झालं आपलं सिंधू सोने सामान नको घेऊन चला आपल्या शेत चालले जाऊ. काय करणार शिंदेला तो काय नाही शिवाजी चौकात एखादी चहा टपरी टाकतो म्हणतो. आणि हे काय करणार कपाशा काय 2 घात मिळाले आपल्या तेवढंच नाही का तुमचे राहिलेले 1 लाख रुपये नाही पाहिजे ते मला पुन्हा वगैरे नाही पुन्हा नाही मला ते 60 रुपये बाकी आहेत वाटते सेकंड वगैरे नाही ते राहतो तुमचा मित्र आहे तो जाऊ द्या मी सोडून देतो. सोने चल ना तुम्ही गावी निघाला तुमचं स्वागत करायला हवं जावई बुवा सोने राहू दे ना सोने बाबा बाबा सोने सुनबाई आजपासून तुझ्या नवऱ्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. तरी पण सुनबाई तुझ्या नवऱ्यासोबत जर तुला जायचं असेल तर मी तुला अडवणार नाही सुनबाई. तू तुझ्या नवऱ्यासोबत जाऊ शकते. मी नवरा आहे तुझा. तू चल माझ्या बरोबर. गळ्यात मंगळसूत्र बांधला म्हणून नवरा, माझ्याशी लग्न केलंच म्हणून नवरा. अरे नवऱ्याच्याशी कुठले कर्तव्य पार पाडलास? बोला कुठले कर्तव्य पार पाडलास? अरे तू स्वतःच्या आई वडिलांचा होऊ शकला नाही तर माझा काय होणार आहे? अरे तू तुझ्या नवरेपणावर. बाबा यांनीच नराधमासोबत हा जन्म आयुष्य काढण्यापेक्षा त्यांची जर इच्छा असेल तर मी विधवा मुलगी म्हणून हा जन्म मुली असं म्हणतात की स्वतःच्या रक्तापेक्षा मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात. निघा तुमचं तोंड देखील बघायचं नाही. निघा थांबा. कुठे निघालात? देवदर साहेबांनी तुम्हाला घरातून हाकललं. आता बेघर झालात. पण तुम्ही काही काळजी करू नका. घर मी तुम्हाला देईन. तेही फुकट. कुठल्याही प्रकारचा क्रिया घेणार नाही. बिन भाड्याच्या खोलीत टाकेल तुम्हाला. अरे शासनाचे पैसे लुबाडले तुम्ही. या गुन्ह्याखाली मी तुम्हाला 420 खाली अटक करीत आहे. हे अरे तुमच्या माझा काही समज नाही. मी जावई माणूस. माझा काय दोष नाही साहेब. मी निर्दोष आहे साहेब. तुम्ही निर्दोष. हो तुम्ही निर्दोष. हो तुम्ही यांना योग्य शिक्षण पण हलवून खऱ्या आधार तुझे मागायला. तू जर माझी डोळे उघडले असतेस ना तर फार मोठा अनर्थ घडला असता. फलगून फार आभारी आहे. नाही साहेब असं बोलून मला लाजवू नका साहेब. मला लाजवू नका. रंजना मी हा निर्णय घेताना
कुठं चुकलो तर नाही ना ग? नाही देवधर, तुम्ही योग्यच निर्णय घेतला. तरी पण मला माफ कर रंजना, तुझा आणि सुनबाईचा विचार न करता मी आत्महत्या करायला गेलो. मुलाच्या सैतानी युक्तीला कंटाळून मी जर आत्महत्या केली असती तर या समाजासमोर मी कुठला आदर्श निर्माण केला असता? आज की ज्या पोरांना आपण काबाड कष्ट करून लहानाचं मोठं करतोय, त्याचं पालनपोषण करतोय, त्याला दूध पाजतो, चालायला शिकवतो, आपण राम राम राबतो आपण मुलांसाठी. ती मुलं मोठी होतात, त्याला पंख फुटायला लागतात, तेव्हा तीच मुलं स्वतःच्या स्वार्थासाठी आई वडिलांचा तिरस्कार करायला लागतात, आई वडिलांचा धिक्कार करायला लागतात, स्वतःच्या आईला आई आणि बापाला बाप म्हणायची लाज वाटायला लागतात. म्हाताऱ्या आई वडिलांना घराच्या बाहेर हाकवायला कधी करत नाही. आई वडिलांची चूल अलग, मुलांची चूल अलग. अशा मुलांच्या जाताला कंटाळून आमच्यासारख्या आई वडिलांनी किंवा त्या म्हाताऱ्या आई वडिलांनी आत्महत्या करायची आत्महत्या? अरे करायची का आत्महत्या? नाही. हा समाजात आदर्श ठरणार नाही रंजना. तर त्या नराधमांना त्याची त्यांना शिक्षा मिळाली. आणि रंजना, आपण आपल्या मुलांना ती शिक्षा दिली. तुला वाटत असेल की आपण आता निपुत्रिक झालो, निसंतान झालो, आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या आधाराची काठी कोण ठरेल, आपल्याला खानदार कोण देईल? पण रंजना, आपण निपुत्रिक नाही, निसंतान नाही. तर आजपासून आपली ही सुनबाई या घरात आपली मुलगी म्हणून राहील. इतकंच नाही रंजना, तर आपण मेल्यानंतर आपल्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार सुद्धा हिचाच राहील. हा समाजाच्या दृष्टीने योग्य आहे, अयोग्य आहे, माझ्या निर्णयाला समाज स्वीकारेल की स्वीकारणार नाही याची मला पर्वा नाही. पण मी आता काही चुकलं असेल तर मला